तर भालचंद्रजी भोये यांचा देखील आपण आदर सत्कार करतोय. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. श्रीपाद लाखन यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. पाहतोय संतोष. काय मॅच झाला मागचा सामना पाहिला सेमीफायनलचा सामना अप्रतिम मॅच. पहिला बॉल अतुल यांचा विकेटसाठी पहिला बॉल उडवलाय स्वॅगनी केलं स्वागत अतुल नडगे यांचा षटकार. बघा बिग शॉट इथे येताना दिसतोय पहिल्या बॉल वरती विकेश आणि अतुल याचं स्वागत इथे षटकाराने केलेलं आहे. पहिल्या बॉल वरती षटकार स्वागत करतोय. आपण पाहतोय मुन्ना मामा मुन्ना भाई या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम मामा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान दोन बिग शॉट आलेले आहेत. दोन षटकार ठोकलेत विकेश याने. बघा या अगोदर आपण पाहतोय नितेश टोकळे याने देखील आक्रमण केलं होतं अतुल वरती आणि ते विकेश आक्रमण करतोय. आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. सलगचा हा तिसरा षटकार येतोय आणि मला वाटतंय कॅश प्राइज आलेला आहे. रुपेश मेढे यांच्याकडून मला वाटतं कॅश प्राइज आलेला आहे 3 षटकारांकरता आणि हे 500 रुपये आमच्याकडे जमा देखील झालेले आहेत. 3 बॉल वरती 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 18 धावा. पुढचा बॉल अतुलांचा पुन्हा एकदा उडवलाय चौथा 4 इन अ रो. 4 चेंडूवर 4 षटकार. ओ क्या बात आहे. विकेश खरपडे सध्या आपल्याला इन्फॉर्म पाहायला मिळतोय. पायगावच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील ठोकलेला आहे आणि इथे आपण पाहतोय 4 चेंडू 4 षटकार ठोकलेत. 4 इन अ रो 4 इन अ रो. 4 बॉल 4 षटकार. मॅन इन फॉर्म विकेश. बघा यावेळेस कमबॅक केलाय. बघा हे प्रत्युत्तर आहे गोलंदाजाचं. मी देखील कमबॅक करू शकतो. मी देखील डॉट चेंडू निर्धाव चेंडू टाकू शकतो. हे दाखवून दिलंय अतुल नडगे याने आणि एक परफेक्ट चेंडू त्याने इथे टाकलेला आहे. आणि या चेंडूवरती जर षटकार जर आला तर कट्टा बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे आणि आपण पाहतोय दशरथजी शेलका यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालेला आहे. ब्राह्मणगाव संघाने जर फायनल जर मारली तर त्यांच्याकडे 15 टी शर्ट्स त्यांना दिले जातील. बघा मागच्या वर्षी देखील दशरथजी शेलका यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर झाले होते आणि इथे जर फायनल जर मारतोय ब्राह्मणगाव संघ तर त्यांना 15 टी शर्ट्स दिले जातील. सध्या तरी आपण पाहतोय 24 धावा. पहिली इनिंग चालू आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि विकेश याने पहिल्या 4 चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. 4 षटकार ठोकलेत. मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती अतुल नडगे याने जबरदस्त कमबॅक केलेला आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. फायनल मॅच चालू आहे आणि सध्या तरी बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय. बघा कट्टा बॉईज यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला आहे. पहिला बॉल शॉर्ट फुल पॉवरफुल झालाय. चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार बिग शॉट. बघा आता असं झालंय आगे कुआ पीछे खाई दोनों तरफ से हो रही पिटाई. दो भाई दोनों तबाही. कट्टा बॉईज यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला आहे. षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. पंच लेग बाईस लेग बाईस स्ट्राइक रोटेट होणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली गेली. 31 धावा. सध्या तरी आपण पाहतोय फायनलचा मॅच पाहतोय.
या अगोदर फायनलचे पहिले फायनल आपण बघितलेली आहे. हुक करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन. बघा कमी गतीचा चेंडू आणि हे व्हेरिएशन आपण सातत्याने विशालकडे बघितलेलं आहे. तर सन्माननीय पद्मनजी शेलका आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बघा आमचे पाहुणे खुर्च्या सोडून साईडला बसलेत, त्यांना देखील मॅच आवडलाय, ते देखील मॅच जवळनं बघण्याचा प्रयत्न करतायत. बघा प्रेक्षकांना मॅच भरपूर आवडलेली आहे. सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांचे आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. शॉर्ट अँड पुल पॉवरफुल झालाय, चेंडू मैदानाच्या बाहेर, गोल. 6 धावा, षटकार. यावेळेस बघा स्लॉट मध्ये होता चेंडू आणि सरळ त्याला पाठवला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. बघा बघा. षटकार षटकार षटकार. इथे कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. जर दोन्ही फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक केली तर दसरजी शेलका यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे, पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. इथे रेफर केलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने हा रेफर केलेला आहे. व्हाईट बॉल आहे की नाही हे बघितलं जाईल. बघा व्हाईट बॉल आहे. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून कदाचित गेला असावा मात्र, आणि हा चेंडू बॅट्समनच्या डोक्याच्या वरनं देखील निघून गेलेला आहे, म्हणजे व्हाईट तर मिळणार आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला जाईल. 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता आपटी देण्याचा प्रयत्न होता, हा दुसरा बॉम्बसर इथे हाताळलेला आहे, म्हणजे हा चेंडू नो असेल आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट. आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. 41 धावा धावफलकावरती. इथे हा पोमन संघ थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय. विशाल सकाळपासून लगातार क्रिकेट खेळत झाले, थोडासा थकवा जाणवतोय दर्शन सर, कारण बॅक टू बॅक मॅचेस खेळलेले आहेत, त्याचा कुठेतरी थकवा जाणवतोय पोमन संघाच्या खेळाडूवरती. नक्कीच नक्कीच, कारण संध्याकाळ सत्र चालू झालंय. संध्याकाळ सत्रामध्ये वाराचा वेग शांत झालाय, परंतु मिस्टाईम झालाय. बघा अतुल चेंडू खाली येतोय, परंतु नो बॉल होता, फील्डचा बॉल होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव इथे स्कोर बोर्ड बघा अडचण पाहतोय. बघा इकडे झेल घेतला, परंतु जिकडे सिंगल घेतली डबल घेण्याचं गरजेचं होतं. अजूनही एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या 42, 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक मोठ्या टोटलच्या दिशेने ते अग्रेसर झाले. दोन्ही फलंदाज नाबाद जिंदाबाद दोन्ही फलंदाज खेळतायत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला सजवला. बघूया एक धाव झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत. चांगला थ्रो, षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. 43 धावा लागलेल्या आहेत. संतोष 4 चेंडू मध्ये 8 धावावरती खेळतोय आणि विकेश 9 चेंडू मध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर आपण पद्मनजी शेलका साहेबांचा आपण आदर सत्कार करतोय. संजयजी लाखन यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. पद्मनजी शेलका आपल्यापासून रजा घेताना दिसत आहेत, कामानिमित्त ते बाहेर चाललेत, त्यांचा हा आदर सत्कार इथे आपण करतोय. यावेळेस राहुलचं देखील स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, ठोकलाय, षटकार. 6 धावा. बघा राहुल याचं स्वागत देखील षटकाराने केलेलं आहे. धावसंख्या 49, 49 वर जाऊन पोहोचते. यावेळेस स्लो चेंडू होता, बघा फटका फसला आणि फलंदाज होतो बाद. बिग विकेट डाऊन मिस्टर संतोष वळवी. बॅक टू द आउट गॉन. बघा प्रत्युत्तर दिले राहुल याने, स्लोअर वर होता. जेवढी ताकद हवी होती तेवढी ताकद मिळालेली नाही आहे संतोष याला, आणि विकेट इथे मिळालाय संतोष वळवी. 6 चेंडू मध्ये 14 धावा करून बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज उत्तम धिंडा येतोय, जो लेफ्टी फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर. बघा राकेश माळी यांच्यासाठी बक्षीस जाहीर झालेला आहे. अक्षय माळी यांच्याकरता बक्षीस जाहीर झालेला आहे. जर त्याने मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला
तर राकेश सालकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा बक्षिसांचा वर्षाव इथे होताना दिसतोय. शेवटचं षटक मार्ग असतंय. राहुल अंधेर बॉलिंग ट्रॅक वरती. इथे जोरकास मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्लोअर वन इथे देखील होता आणि एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एका धावण्याची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 49 या धावसंख्येवरती. बघा पानखंडा स्फोट पानखंडा या 50 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पानखंडा स्फोट पानखंडा या संघासमोर पोमन संघाने 50 धावा उभारल्या होत्या. आता त्यांच्या समोर इथे 50 धावा उभारल्या गेल्यात आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विकेश हा स्ट्राईक वरती आलाय ज्याने 9 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्यात. शॉट अँड पुल पॉवरफुल आणि अक्षय माली याने झेल पकडलाय. 200 रुपये. बघा खेळाडूंची देखील संधी असते आणि ते प्रेक्षकांची देखील संधी. चला राकेश सालकर 200 रुपये जमा करायचे आहेत. चला राकेश अक्षय मालीने झेल पकडलाय. 200 रुपये जमा करायचे आहेत. 56 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल राहुल यांचा. यावर पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. बघा शतश तुर्द मुंबई होतोय. एक धाव झाली. दुसरा धावाचा प्रयत्न सुद्धा इथे कम्प्लीट होताना पाहतोय. चला अक्षय आपण यायचा. आपल्यासाठी 200 रुपये जमा होत आहेत. या 2 धावाला धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या धावसंख्येवरती. विकेश 11 चेंडू मध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचा बॉल असेल आणि हा चेंडू निर्धाव येतोय. 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. 18 चेंडू आणि 59 धावा मॅच जिंकण्याकरता बनवावे लागतील गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाला. चला ब्राह्मणगाव टीम शतरक्षण लावून घ्यायचंय त्वरित. चला ब्राह्मणगाव टीम विनंती असेल शतरक्षण लावून घ्यायचंय. चला जेवढ्या उजेडात तुम्ही बॅटिंग केले तेवढ्या उजेडात पोमन संघाला देखील बॅटिंग मिळावी. सध्या तरी आपण प्रेक्षक पाहतोय. ब्राह्मणगाव संघाचे प्रेक्षक भरपूर खुश झालेत. आपल्याला सध्या स्क्रीनवरती दिसत आहेत. बघा जल्लोष. हे बघा प्रेक्षक सध्या तरी आनंद लुटतायत. आणखीन काही प्रेक्षक बघा तिघे जण आहेत तिकडे. अक्षय डोळे आहे तिकडे. राजन वळवी आणि अनंत बोरगा ब्राह्मणगाव संघाचे पाठीराख आहेत तिकडे. आणि हा डगआउट आपण पाहतोय. या डगआउट मध्ये देखील पोमन संघाचे काही प्रेक्षक आपण पाहतोय तिकडे आहेत बसलेत. निराशा जाणवते त्यांच्या चेहऱ्यावरती. हा महिला कक्ष दाखवतोय. त्या महिला कक्षामध्ये आपण पाहतोय काही प्रेक्षक बसलेत. एक छोटी मुलगी देखील आहे तिकडे आणि हे कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक आपण पाहतोय. छोटी मुलं आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. बघा ही छोटी मुलं मॅचचा आनंद घेत आहेत. शिलोत्र संघाचे काही प्रेक्षक आणि हा अक्षय माळी ज्याने आताच 200 रुपये आपल्या खिशात टाकलेत. जे 200 रुपये त्याला राकेश कडनं मिळालेत. बघा हसतोय. आज संध्याकाळी पार्टी होणार आहे. हे आमच्या स्टेजच्या समोर बसलेले प्रेक्षक मंगेश दलवे तिकडे. जेवण सुरुंग आहेत आणि हा आमचा व्हीआयपी कक्ष मुन्नाबाई चव्हाण मुन्ना मामा आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती आम्हाला दर्शवले जात आहेत. कॉम्रेड जशवंत चव्हाण. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला ब्राह्मणगाव टीम शतरक्षण लावून घ्यायचं. फलंदाज आलेले आहेत. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. बघा हेमंत याला माघारी ठेवलाय आणि पोमन संघाचा सिक्सर किंग आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विशाल भडांगे. मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे कारण पोमन संघामध्ये देखील बिग हिटर आहेत. आणि आपण पाहतोय कुमार पाटील हे देखील इथे आलेले आहेत. मला वाटतं चिंचोटी संघाचे पाठीराख आहेत
आणि डिबेनचे जवळचे मित्र जयेश मांगेल यांचे मित्र आहेत, ते देखील मॅच बघण्याकरता आलेले आहेत सध्या आपल्या स्क्रीनवरती. तर लक्षात Strike घ्यायचं आहे यानंतर मॅच संपल्यानंतर फक्त तुम्हाला 3 स्टंप मिळतील. लक्षात घ्या, 3 स्टंप तुम्हाला जागेवरतीच ठेवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती. पहिल्या बॉल वरती आक्रमण संतोष वळवे. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, सुपर्ब, क्या बात है. विशाल भडांगे बॅक टू द डगआउट. व्हाट अ कॅच, सुपर्ब. आणि जयवंत सुरुंग यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या झेल करता. बघा, खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे, मात्र झेल देखील तेवढ्या क्वालिटीचा इथे त्याने पकडलेला आहे. बघा, पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती दाखवला जातोय. व्हाट अ कॅच. संतोष लागले का तिकडे? यस, ओके. खूप सुंदर झेल पकडाय बघा आपल्या स्क्रीन वरती. व्हाट अ कॅच, सुपर्ब. जेवढ्या वेळा बघितलं तेवढ्या वेळा कमीच आहे ज्या प्रकारे हा झेल त्याने पकडलाय. सुपर्ब. कॅच आणि नाही तरी मॅच होती, कारण मेन विकेट होती. असं पाहिलं तर सकाळ 17 पासून फॉर्म मध्ये यावर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसऱ्या गडी होताना पाहतोय मिस्टर हेमंत गोलंदाजचा शिकार. क्या बात आहे, सुपर्ब. आणि आपण पाहतोय कट्टा ग्रुप यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज झेल करता. आणि आता जो बोल्ड केलाय त्याच्या करता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि विकी करता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज जयवंत सुरुंग यांच्याकडून आलाय. आणि मला वाटतं विकेटची हॅट्रिक जर घेतली तर मला वाटतं रमाकांत मेढे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि प्राणात दादा यांच्याकडून देखील आणि रोहिदास सुरुंग यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालंय. 15 टी शर्ट दिले जातील फायनल मारली तर. नयन येतोय नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती हॅट्रिक बॉल विकेट करपडे. आणि हॅट्रिक घेतली तर रुपेश मेढे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. मात्र चांगल्या प्रकारे नयन गरजसे आणि हा चेंडू खेळून काढलेला आहे. सध्या तरी प्रेशर मध्ये जाणवते पोमन संघ, कारण महत्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. विशाल जो सिक्सर किंग ओळखला जो पोमन संघाचा तो बाद झालाय. त्यानंतर हेमंत जो फॉर्म मध्ये होता तो देखील बाजून माघारी परतलाय. बघा अजून सुद्धा पाहिलं तर प्रदीप राहुल अंधेर आहे. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच आहे, कारण राहुल सारखा एक बिग विटर आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे. बघा, कट्टा बॉईज आज फॉर्म मध्ये आहेत. मला वाटतं आज एटीएम खुले करून आलेत. त्यांच्याकडून झेल करता 100 रुपये आलेले आहेत. बघा यावेळेस डोळे बंद केले होते, अगोदरचा बॅटचा फेस पाहिलं तर क्लोज केलं होतं फलंदाज राहुल अंधेर यांनी. स्वतः सुद्धा निराश आहे स्वतःच्या बॅट वरती. एक लेगबायच्या रूपामध्ये सिंगल धाव येते. या सिंगल धावने धावफलक जाऊन पोहोचतो 2 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. उत्तम चेंडू जवळ तो बघा फंबल होताना पाहतोय. बॅकअप चांगलं होतं संतोषांचं. बघा एकच धाव या एका धावेने धावफलक पुढे सरकते. 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉल झाल्यात. आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा बॉल असेल. बघा मोठा फटक्याची गरज आहे. राहुल आहे तोपर्यंत मॅच पाहिलं तर ऑन असेल. बघा 3 धावा धावफलकावरती लागल्या, 2 विकेट गेलेल्या आहेत. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू. बघा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आता 1 धाव इथे मिळणार आहे. आणि राहुल अंधेर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहे. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत पोमन संघाच्या आशा पल्लवित आहेत. ब्लॅक डायमंड ऑफ पोमन ज्याला संबोधलं जातं. कुठल्या क्षणी मॅच फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. 12 चेंडू आणि 55 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा इकडनं प्रति षटकामागे 4 षटकार ठोकावे लागतील. ब्राह्मणगाव संघाचा आपण पाहतोय विचार केला तर 24 धावा होत्या. इथे 20 धावेने माघारी आहे आणि 2 विकेट्स देखील गेल्यात पोमन संघाच्या. पोमन संघाच्या खेळाडू कक्षामध्ये पूर्णतः पाहतोय शांतता पसरलेली आहे. चिंतेचं वातावरण सध्या तरी दिसतंय. मात्र राहुल आहे, जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच आहे. या षटकामध्ये
3 ते 4 षटकांना फार गरजेचं आहे. मॅच मध्ये बनायचं असेल तर मोठे फटकणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे विकेश याने फलंदाजी केली होती त्याच प्रकारे आता राहुल याला देखील फलंदाजी करावी लागेल. मात्र त्याच्या समोर टार्गेट आहे संतोष वल्वी. संतोष पहिला बॉल घेऊन राहुल साठी बॉल गेलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. बघा विकी येतो चेंडू खाली आणि बिग विकेट डाऊन. राहुल अंदर, बॅकवर्ड आउट, गॉन. बघा ज्या होत्या नव्हत्या त्या आता आशा निराशामध्ये इथे परावर्तित होताना दिसत आहेत. राहुल अंधेर प्रेशर झेलू शकलेला नाही आहे आणि ते बाद होऊन माघारी परततोय. तर पद्मनजी शेलका आपल्यापासून रजा घेत आहेत. बघा सकाळच्या सत्रापासून पोमन संघ आज मॅच खेळतो, सातत्याने लगातार हा मॅच खेळताना पाहिलाय. त्याच्यामुळे पहिलं तर त्यांची एनर्जी मीटर आहे तो थोडंसं डाऊन झालाय, एनर्जी थोडीशी कमी लागली गेली या मॅच मध्ये. नक्कीच लगातार मॅचेस खेळत आलेले आहेत. ते लगातार हा त्यांचा 7वा मॅच असेल आणि तेच करत कुठेतरी चंद्रकांत सालकर यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेट करता 100 रुपये. 55 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. आणि इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना दिसतोय आणि आता प्रत्येक चेंडूवरती आपल्याला टाळ्यांचा कडकडाट हा ऐकायला मिळतोय, जल्लोष पाहायला मिळतोय. या अगोदर आपण पाहतोय पुमन संघाने ब्राह्मणगाव संघावरती मात केली होती विरारच्या मैदानावरती आणि ते आता पाहतोय की पुमन संघाला बॅकफूट वरती ढकलण्याचं काम केलेलं आहे. ज्या प्रकारे विकेशने बॅटिंग केली, धावांचा डोंगर उभा केला आणि तो धावा सर करत असताना बॅक टू बॅक विकेट्स गेल्या आणि आता प्रेशर पूर्णतः पुमन संघावरती येताना दिसतोय. धावसंख्या फक्त 4. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये, बाला वल्वी चेंडूच्या खाली, विकेट डाऊन. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. बघा सध्या तरी जल्लोष इथे आपल्याला ऐकायला मिळतोय. आणखीन एक विकेट, सध्या तरी धावांचा डोंगर जो सर करायचा आहे त्याचा प्रेशर इथे पोमन संघावरती दिसतोय. हितेश गांगडा येतोय बॅटिंग मार्क वरती. धावसंख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये 4 वर जाऊन पोहोचलेले आहे. लोअर फुल चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. तर बघा जवळजवळ ना सामना ना ओमसागर बामणगाव संघाच्या बाजूने झुकलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता बाकी आहे. 4 विकेट्स देखील गेलेल्या आहेत. महत्वाच्या 4 विकेट्स डाऊन झालेत. आणि ते व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा चेंडू इथे आपण पाहतो येताना दिसतोय. पाच धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता आहे. 54 धावा इकडे आणखी मॅच जिंकण्याकरता बनवायच्या. नयन गरस्या इथे स्ट्रगल करताना दिसतोय. आता मॅच पूर्णपणे आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. आपण पाहतोय संतोष वल्वी याने जो झेल पकडला होता तिकडे मॅच पूर्ण टर्न होताना दिसतोय, कारण महत्वाचा झेल त्याने पकडला आणि अप्रतिम तो झेल होता. कॅच ने ती मॅच होती ती, कारण विशाल जर अजूनपर्यंत असता तर यावेळेस धावसंख्येचा फलक ना थोडस पुढे वाढलं असतं. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी गोलंदाजी मार्क करते त्यांना पाहतोय, विकी दिंडा यांना पाहतोय. पहिलाच बॉल विकी यांचा, पहिला तर निर्धाव आलाय, पूर्णपणे पकड बसवलाय ओमसागर बामणगाव संघाने. सन्माननीय सदानंद दादा भोरे यांचं आगमन झालंय. बारक्या दादा भोरे, आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस उडवलाय, बिग ब्लो आलाय हा षटकार.
बघा एक स्टॉमची जोडी ठेवायची आहे. पंच बघा नयन एक बिग शॉट इथे केलेला आहे. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेलाय. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह तिकडे केलाय. संतोष वलवी आहे तिकडे. एकच धाव मिळेल. आपण पाहतो की फायनल मध्ये कुठेतरी आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. त्या आणखीन एक चेंडू निर्धाव येताना दिसतोय. हा सामना एकतर्फा ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. कारण विकेट लवकर गेल्या आणि त्याचा प्रेशर फोमन संघावरती आला आणि आता पाहतोय की ब्राह्मणगाव संघ थोडासा वरचढ होताना दिसतो या सामन्यावरती. हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. तर प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक खुर्च्या घेऊन गेले त्यांनी खुर्च्या मैदानामध्ये घेऊन यायचं आहे आमच्या स्टेजच्या समोर. जोरकस मारण्याचा प्रयत्न बबलू वळवी आहे चेंडूच्या खाली. टेकन अँड अभिनंदन अभिनंदन ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव. चला अभिनंदन अभिनंदन सर्व विजय संघाचे अभिनंदन. चला खुर्च्या जमा करायच्या आहेत.